मी तुम्हाला आता 2 व्हिडिओ दाखवणार आहे, ते जरा नीट बघा. बरं मला हे समजत नाही, जयंतराव तुम्ही असाल, वडेट्टीवार साहेब असेल, येऊन जाऊन कुंभमेळ्यावर काय येतं? एवढा काय राग आहे तुम्हाला कुंभमेळ्याबद्दल? पहिला व्हिडिओ पाहिला, आता दुसरा व्हिडिओ पहा. कॉन्ट्रॅक्ट काय इथं गुजरातची कंपनी आहे ना? हां, गुजरातची कंपनी आहे. बरं बरं. आणि हे कामगार तर सगळे आंध्रा वगैरे? हे सर हे कामगार नाही सर, हे एक एजन्सी आहे सर, ती फक्त सर्वे करत आहे. नाही, पण एवढी एजन्सी आपल्या महाराष्ट्राला काय भीक लागलं का या लोकांनी सर्वेला एजन्सीला तिकडे बाहेरच्या राज्यातली लोक आणली? मुख्यमंत्री साहेब, हा प्रॉब्लेम आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली गुजराती कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही जे कामं देताय ना, याचाच नेमका प्रॉब्लेम आहे. का बरं? महाराष्ट्राच्या कंपन्या काय संपावर गेल्यात काय? महाराष्ट्राच्या पोरांना काय नोकऱ्या नको आहेत? कामधंदे नको आहेत? मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की कशा प्रकारे या कुंभमेळ्याचं बजेट बाकीच्या कुंभमेळ्यांपेक्षा 10 पटीने जास्त आहे. 25,000 कोटी रुपये. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत. सरकारी शाळा बंद पडल्यात, त्या चालवायला पैसे नाही आहेत. पण कुंभमेळ्यावरती खर्च करायला तुमच्याकडे 10 पट जास्त पैसे आहेत. आपली गोदावरी माय तर पवित्र आहेच, पण हे कुंभमेळ्याचं बजेट जर थोडंसं पवित्र असतं तर जरा बरं वाटलं असतं.